भाजपमध्ये तिकीट मिळावं अशी उदयनराजे भोसले यांची इच्छा होती. ती इच्छा पूर्ण झाली. पण भाजपवाल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना किती मान दिला आहे याचं आत्मपरीक्षण उदयनराजेंनी आणि लोकांनी केलं पाहिजे, असं वक्तव्य बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी केलंय. तर शक्ती प्रदर्शन हे युद्धामध्ये दाखवायचं असतं. लोकांना 2 रुपयाची दारू पाजून आणि मटण खाऊ घालून शक्ती दाखवली जात नाही, असं देखील त्यांनी मत व्यक्त केलंय. शिवाय 19 एप्रिलला ते उमेदवारी अर्ज भरणार असून त्यांना जनतेने एकदा साथ द्यावी, संधी द्यावी अशी विनंती त्यांनी केली आहे. या ठिकाणी तुमच्या मनात काही संशय असायला नको आहे. 2004 असेल, 2009 असेल, 2014, 2019 आणि 2009ला मला खूप सुंदर मतदान तुम्ही दिलं. मतदार राजा आता जागृत व्हायला पाहिजे या ठिकाणी, आणि मतदार राजाच्या हातात असल्यामुळं मी एकच गोष्ट सांगतो, 19 तारखेला मी अर्ज भरणारच. तो येण्याप्रमाणे आहे. हे दोघांबद्दल मला काही गोष्टी बोलायच्याच नाही आहेत, कारण भाजपमध्ये तिकीट मिळावं ही उदयनदादांची आमच्या इच्छा होती. ती इच्छा पूर्ण झाली. पण भाजपवाल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना किती मान दिला आहे ह्याचा आत्मपरीक्षण उदयनराजेंनी केलं पाहिजे. त्याच्यानंतर लोकांनी त्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव संसद भवनाला द्या ही अतिउच्च मागणी मी केल्यामुळं संपूर्ण बहुजन समाजाला त्या ठिकाणी सांगू इच्छितो की तुमचं मत हे बहुमोल आहे. ते मत मला मिळतं तर डॉक्टर बाबासाहेबांचं नाव त्या ठिकाणी संसदेला देण्यासाठी आणि अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचं जे फार मोठं काय म्हणतो आपण त्याला, त्यांनी फसवाफसवीत त्यांनी नावं काय दिलीत, नरेंद्र मोदींना माहिती आहे ती गोष्ट. त्या संपूर्ण पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी मी त्या ठिकाणी पाठपुरावा करणार आहे. यांनी 5 वर्षात एक वीटसुद्धा तिथं लावलेली नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये वैचारिक वारस म्हणून शिवछत्रपतींचा सर्व जनतेनं माझ्या पाठीशी येण्याचं धाडस केलं पाहिजे. शक्ती प्रदर्शन म्हणजे काय असतं? शक्ती एकतर तुम्हाला युद्धामध्ये दाखवायची असते. 2 रुपयाची दारू पाजून मटणं देऊन शक्ती दाखवली जात नाही.